हा आनंद बघून तर प्रश्न पडला असेल की नक्की झालं आहे काय, पण थांबा सांगते हां. आधी हे बघा, हे मी प्लांट घेतलं होतं एक 6-7 महिन्यापूर्वी. तर हे इंडोर प्लांट आहे आणि याची ग्रोथ इतकी छान व्हायला लागली आहे, ते बघून खूप छान वाटतंय. तर चला आज दुपारी लंच काय करायचा हा प्रश्न पडला होता, कारण चतुर्थी होती आणि सकाळी मिस्टरांना डबा नव्हता, त्याच्यामुळं आम्हीच होतो जेवायला. आमचा काही उपास नसतो, त्यामुळं मग आता काय करायचं. म्हणून आज आम्ही कोबीचे थालपिठं करण्याचं ठरवलं होतं आणि मस्त असं कोबी खिसून घेतला होता, त्यातलं पाणी काढून घेतलं होतं कापडाने गाळून. असं मिरची आणि लसूणची पेस्ट करून टाकली होती त्याच्यामध्ये छानपैकी. बारीक कांदा चॉप केला होता, कोथिंबीर करून घातली होती चॉप, आणि 2-3 चमचे डाळीचं पीठ घातलं होतं, कारण थालपिठाची भाजणी माझी संपली होती. आणि ज्वारीचं पीठ घातलं आहे याच्यामध्ये. तर आपल्याला किती थालपिठं करायची त्यानुसार आपण प्रमाण कमी जास्ती करू शकतो. तर इथं मी बऱ्यापैकी घेतलेलं आहे, कारण आम्ही बरेच होतो घरात थालपिठं खाणारे. त्याच्यात ओवा घातला आहे, थोडे पांढरे तीळ घातले आहेत, हळद घातली आहे, लाल मिरची पावडर, धने पावडर, आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे. कोबीमध्ये पाणी सुटून पिळून काढण्यासाठी म्हणून मी मीठ घातलं होतं, त्या हिशोबाने इथे मीठ मी ॲड केलेलं आहे पिठाच्या हिशोबाने. तर आणि आता हे मस्त सगळं हाताने ना छान मस्त गोळा करून घ्यायचा मळून पाण्याने. कोबीचं काढलेलं पाणी वापरलं ना तरी चालेल. तर मी तेच वापरलं होतं थोडं, आणि मग बाकी साधं पाणी घालून मस्त गोळा मळून घेतला होता. आणि एक 5-10 मिनटं रेट करण्यासाठी ना मी ठेवून देणार होते. तर बघा हा गोळा असा घट्ट पण नाही आणि फार पातळी नाही, असा भिजून घेतला होता. आज नेमकं मुलीने माझ्या म्हटली होती की मी आज थालपीठ लावते आई, पण ती आहे ना जनरली डायरेक्ट तव्यावरच थापून लावते. पण तिला हे कापडावरची पद्धत नाही जमत, पण मी आज तिला मुद्दाम ह्याच्यावरच करायला लावले. कारण ना आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट ही यायलाच पाहिजे असं नाही आहे, पण आपण त्याचा प्रयत्न तरी करायला पाहिजे शिकण्याचा. तर कसं असतं की आपण काही गोष्टी केल्याच नाही तर ते आपल्याला जमतात हे सुद्धा समजणार नाही आपल्याला. म्हणून मी तिला हा प्रयत्न करायला लावला होता. तर तिला आणि छान जमलं. तिला ते उचलायची फार भीती वाटत होती कापड, पण तिला ते जमलं छान. तर आणि की खूप छान पातळ नाजूक थालपीठ तिने थापलं होतं. मस्त तेल सोडून दोन्ही बाजूनी खरपूस भाजलं आणि दुसरंही खाली थापून घेतलं होतं लागलीच. अशा प्रकारे तिने थालपीठं करून घेतली. तोपर्यंत मी काकडी इथं मस्त चिरून घेतली होती, त्याच्यावर थोडं मीठ घातलं होतं. आणि ही काकडी घातली ना, बघितली ना की मला गावाकडची खूप आठवण होती. जेव्हा गावाला जायचं ना तेव्हा एस टी स्टँडवर अशा काकड्या मिळायच्या, तर खूप छान आठवण येते काकडीची. तर हे बघा मस्त थालपिठं भाजली आहेत आणि आता आम्ही जेवण करून घेणार आहे. तर जेवणामध्ये रात्रीची शिळी खिचडी होती, मी मिरचीचा ठेचा घेतला होता आणि ताक पण होतं सोबत, काकडी घेतली होती, थालपीठ, असा मस्त साधासुद्धा जेवणाचा बेत होता. तर आम्ही जेवण करतो तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मुलीने काय म्हटली होती की मला आईस्क्रीम खायचं आहे म्हणून, आणि तिला माहिती नव्हतं, तर मी झेप्टोनं ऑर्डर केलं, तर ते बघूनच तिला एवढा आनंद झाला होता. तर चला बाय.